नमस्कार मित्रांनो, मी अजय राठोड। मित्रांनो वोटर आय डी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड डाउनलोड करताना तुम्हाला युअर मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर इन रोल असा एरर येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत वोटर आय डी कार्डमध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा आणि वोटर आय डी कार्ड डाउनलोड कसा करायचा। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो तुम्हाला मोबाईल किंवा पीसी मध्ये Google Chrome ब्राउझर चालू करून voters.eci.gov.in ही लिंक ओपन करून घ्यायची आहे। ही लिंक ओपन करून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन आणि साइन अप ऑप्शन दिसत आहे। जर तुम्ही या वेबसाईट वरती अगोदर अकाउंट ओपन केलेलं असेल तर लॉग इन या बटनावर क्लिक करा। जर आपलं अकाउंट या ठिकाणी ओपन केलेलं नसेल तर साइन अप या बटनावरती क्लिक करून अकाउंट उघडून घ्या। तर या ठिकाणी मी साइन अप या बटनावरती क्लिक करीत आहे। साइन अप या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। त्यानंतर ईमेल ॲड्रेस एंटर करायची गरज नाही। त्यानंतर आपल्याला कॅप्चा एंटर करून घ्यायचा आहे। कॅप्चा एंटर केल्याच्या नंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नेम एंटर करायचा आहे। नंतर लास्ट नेम म्हणजे सरनेम या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे आणि सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचा आहे। सेंड OTP या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या मोबाईल नंबरवरती OTP गेलेला आहे। OTP एंटर करून घेतल्याच्या नंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मित्रांनो आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि लॉग इनचा ऑप्शन येत आहे। तर लॉग इन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। लॉग इन वरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। त्यानंतर कॅप्चा फिल करायचा आहे आणि रिक्वेस्ट OTP या बटनावरती क्लिक करायचा आहे। रिक्वेस्ट OTP या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल। तो OTP एंटर करून आपल्याला व्हेरीफाय अँड लॉग इन या बटनावरती क्लिक करायचा आहे। तर या ठिकाणी पाहू शकता आपण पोर्टलवरती लॉग इन झालेलो आहोत। तर आपल्याला या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सर्व्हिसेसमध्ये यायचं आहे। सर्व्हिसेसमध्ये आपल्याला इपिक डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला इपिक नंबर म्हणजे आपला मतदान कार्ड नंबर एंटर करायचा आहे। त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचा आहे म्हणजे आपला राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर इपिक नंबर आलेला आहे, नेम आलेला आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो तर मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर इन रोल तर असा एरर येत आहे। तर या ठिकाणी आपल्याला आता वोटर आय डी कार्ड डाउनलोड करता येणार नाही। तर यामध्ये आपण मोबाईल नंबर रजिस्टर करून वोटर आय डी कसा डाउनलोड करायचं ते आता पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला परत एकदा होम पेज वरती यायचं आहे। होम पेज वरती आल्याच्या नंतर आपल्याला खाली स्क्रॉल करून घ्यायचं आहे। खाली स्क्रॉल केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही करेक्शन इन एंट्रीज यामध्ये आपल्याला फिल फॉर्म नंबर 8 यावरती क्लिक करायचं आहे। फिल फॉर्म नंबर 8 वरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन फॉर सिलेक्ट करायचं आहे। यामध्ये तुम्ही सेल्फ सिलेक्ट करा किंवा जर दुसऱ्याचं करत असाल तर अदर इलेक्टर सिलेक्ट करा। तर या ठिकाणी मी स्वतःचं करणार आहे। तर सेल्फ या बटनावरती क्लिक करा आणि या ठिकाणी आपला इपिक नंबर एंटर करून घ्या म्हणजे मतदान कार्ड नंबर। मतदान कार्ड नंबर एंटर केल्याच्या नंतर सबमिट या बटनावरती क्लिक करा। तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही वोटर आय डी कार्डची डिटेल्स आलेली आहे। तर ओके या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ओके या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन फॉर परत एकदा सिलेक्ट करायचं आहे। यामध्ये तुम्ही 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। करेक्शन ऑफ एंट्रीज 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे। ओके या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी मतदान कार्ड धारकाचा स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि विधानसभा आलेली आहे। तर या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून दुसऱ्या पेजवरती जायचं आहे। नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी ॲप्लिकेशनचं नाव आलेलं आहे। त्यानंतर इपिक नंबर म्हणजे मतदान कार्ड नंबर। त्यानंतर आपल्याला आधार डिटेल्स यामध्ये आधार नंबर या चेकबॉक्सवरती क्लिक करून या ठिकाणी आपल्याला आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली मोबाईल नंबर या ठिकाणी सेल्फ या चेकबॉक्सवरती क्लिक करून या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर एंटर केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी सबमिट फॉर ॲप्लिकेशन यामध्ये आपल्याला काहीही करायचं नाही। त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ॲप्लिकेशन फॉर करेक्शन ऑफ एंट्रीज यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर या चेकबॉक्सवरती क्लिक करायचा आहे। या ठिकाणी मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्ही जर जेंडर किंवा फोटो किंवा डेट ऑफ बर्थ किंवा नेम, ॲड्रेस इतर काही गोष्टी करेक्शन कराल तर तुम्हाला वोटर आय डी कार्ड लगेच डाउनलोड करता येणार नाही। तर या ठिकाणी फक्त मोबाईल नंबरच करेक्शन करून घ्यायचा आहे। आपल्याला मोबाईल नंबर एंटर केल्याच्या नंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला प्लेस म्हणजे ठिकाण एंटर करून घ्यायचं आहे आपला।
ठिकाणी एंटर केल्याच्या नंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा फिल करायचा आहे आणि सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण एंटर केलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. तो OTP या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्याच्या नंतर प्रिव्ह्यू अँड सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर आपण भरलेला फॉर्म ओपन होईल. यामध्ये आपली सर्व डिटेल्स चेक करून घ्यायची आहे. डिटेल्स बरोबर असेल तर खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर साइंड अँड सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर येस या बटनावरती क्लिक करायचं आहे. येस या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर साइन पेज ओपन झालेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे. आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर गेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP जाईल. तो OTP एंटर करून आपल्याला या चेकबॉक्सवरती क्लिक करायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता एक्नॉलेजमेंट आलेले आहे. तर या ठिकाणी युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. तर या ठिकाणी आपल्यासमोर रेफरन्स नंबर पण आलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही डाउनलोड एक्नॉलेजमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची पावती डाउनलोड करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला वोटर ID मध्ये मोबाईल नंबर अपडेट झालेला आहे. तर ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा सर्व्हिसेसमध्ये जाऊन ई-पिक डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला ज्यांचं मतदान कार्ड डाउनलोड करायचं आहे तो ई-पिक नंबर म्हणजे मतदान कार्ड नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचा आहे आणि सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्च या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ई-पिक नंबर आलेला आहे, नाव आलेलं आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला ऑथेंटिकेशन युजिंग OTP व्हेरिफिकेशन ऑप्शन झालेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला एरर दिसत नाही. आता आपण मोबाईल नंबर अपडेट केलेला आहे आणि सेंड OTP असा आपल्याला ऑप्शन दिसत आहे. तर सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण दिलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. तो OTP आपल्याला एंटर करून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचा आहे. व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही OTP व्हेरिफिकेशन डन सक्सेसफुली. तर डाउनलोड ई-पिक या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी वरती पाहू शकता मित्रांनो तुम्ही स्मार्ट वोटर ID कार्ड डाउनलोड झालेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती तुमच्या वोटर ID कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट नसेल तर मोबाईल नंबर अपडेट करून स्मार्ट वोटर ID कार्ड डाउनलोड कसं करायचं ते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.